यांना विनम्र अभिवादन करून या मंचावरती आपण अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन प्रोत्साहन ऐकलेलं आहे. आता जे शौर्य गीत गायलं गेलं दिंडीमध्ये आहे, अतिशय तुफान आणि तुमच्यामध्ये स्फूर्ती आणणारं गीत. कुठल्याही वीरामुळे ही माणसाच्या मनामध्ये स्फूर्ती येत असते. इतिहास का आठवावा? कारण तुम्हाला वर्तमानात जगायचं आहे आणि भविष्यात तुमचं नाव मोठं व्हायचं आहे. त्यासाठी अशा वेळेला ही भाषण आहे उत्तम प्रत्येकाचा उद्देश करतो. रमाकांत म्हात्रे एक युवक आहेत, तुमच्या मधले आहेत, पण त्यांनी तुम्हाला स्फूर्ती दिली. काय दिलं की आपण जगायचं कसं आणि आपण का जगतो. हा छोटा माणूस तुमच्यातला तरुण विद्यार्थी दिसतो, त्यावेळी तुम्हाला वाटतं अरे हा माझ्यातला मला सांगतो भरतो तुमच्या मनात. गणेश कोळींनी सांगितलं की तुमच्यामध्ये कशा पद्धतीने समाज वागायला पाहिजे, समाजात कसं जगायला पाहिजे. आणि वसंत कोळंबे इतिहासकार, खऱ्या अर्थाने इतिहासकार, संपूर्ण इतिहास जागा करण्याची ताकद ज्या लेखणीमध्ये आहे, ती व्यक्ती तुमच्या समोर तुमच्या जवळ असताना ज्यावेळी इतिहास मिळतो त्यावेळी वाटतं की अशा पद्धतीने केवढे मोठे वीर होते ते. आणि ते वीर माझ्या गावचे होते, माझ्या कर्जतचे होते, माझ्या गडावचे होते आणि माझ्या माथेरानचे होते. याचा अभिमान तुमच्या मनात येतो. त्यावेळी इतिहास खरा जागृतीची वाढ केला. तुम्हाला घडायचं असेल ना तर कशा पद्धतीने घडावं हे सांगण्यात गेलं. आणि माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे सगळं काय आहे, परंतु ते द्यायचं ते पवित्र भावनेने ज्यावेळी देतो त्यावेळी तो खरा दाता आणि तो उदार असतो. आणि त्यावेळी सतीश जैन सारखी मोठी व्यक्ती तुमच्या समोर होते. ज्यावेळी त्यांच्याबद्दल सांगितलं गेले की 600 कॉम्प्युटर त्यांनी सगळ्या शाळांना दिले, फार क्वचित अशा व्यक्ती असतात त्या त्यांच्यामध्ये. आणि ते दातृत्व कुणामुळे येतं? आजचे जे दिवस आहेत त्या बातम्यांच्या झालेल्या शौर्याबद्दल, त्याच्याबद्दल हे आजचे दिवस आलेले. का त्यांना स्फूर्ती आली? नाही की इथे कोणीतरी मोठा महात्मा होऊन गेलेला आहे, त्याच्या पुण्यकर्मात निमित्तानं इथं कोणीतरी कार्य करतोय. आणि ते आमची मनीषा ताई करते बैकर आणि नामदेव बैकर करतात, त्यांची सहकारी करतात आणि मोठं कार्य. आम्हाला इथे येताना अभिमान का वाटला? मी उरणहून 3-4 माणसे आणताना मला अभिमान का वाटला की नाही, आमची 2 अतिशय साधी माणसं आहेत, साधी माणसं आहेत, पण त्याचं कार्य एवढं मोठं आहे. आज जरी छोटं वाटत असलं तरी हे कार्य फार मोठं आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे मी इथे कार्य काही मदत चांगले मंत्री वगैरे करतायत, होईल एखाद वेळी, पण होईल. आणि ज्यावेळी आमचे गोपाळ शेट्टी म्हणाले की नाही, या नावामध्येच एवढी ताकद आहे, कुणाची हिंमत होणार नाही की याला मान्यता देणार नाही, द्यावीच लागणार आहे. आणि की त्यांचं वाक्य जे आहे गोपाळ शेट्टीचं ते तुमच्या माझ्या मनासाठी मी ह्या व्यक्तीला जवळजवळ 15 वर्ष ओळखतो, 15 वर्ष. आणि एवढ्या पद्धतीची व्यक्ती आहे. आज अतिशय शांत असलेला माणूस, फार ताकदीचा माणूस, कर्जत तालुक्यामध्ये गुंडगिरी खत्म करणारा माणूस आणि सुविचार देणारा माणूस कोण असेल तर गोपाळ शेळके. बंडखोर कुंड्याचं पोर कोणतरी ही व्यक्ती. बंडखोर होय, समाजामध्ये जे जे वाईट आहे ते मी दूर करणारच. कर्जत मध्ये मोठे मोठे गुंड खतम करणारी व्यक्ती कोण असेल तर गोपाळ शेळके यांच्या नावाने. आणि ज्यावेळी त्यांचं मी पुस्तक वाचतो त्यावेळी हातवून गेलो, तुम्ही कधी मिळाला पुस्तक वाचा आणि पिक्चर येतोयच, त्यावेळी तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती अशी आहे, एवढ्या ताकदीची आहे. होय,
रात्रीच्या वेळी गुंड सांगून गेला का या मैदानात खेळ खेळवला जाणार नाही. तलवार घेऊन गुंड आला आणि सांगितलं या मैदानात खेळ खेळवला जाणार नाही. त्यावेळी त्याच वेळेला खाली उतरला हा वरून हा आमचा बंडखोर आणि सांगितलं खेळ आत्ताच्या आत्ता सुरू करायचा. कडे आणि गोरजाचा संघ होते पेणमध्ये, जिल्ह्यातले मोठे संघ मैदानात उतरवले. एकट्यानं अंपायरी केली गेली आणि ते खेळ संपूर्ण विजय मिळवून दिला, खेळ करून दिला. कर्जतमध्ये खेळ अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ती बंडखोर. हे आदर्श त्यांच्यामध्ये आलं कुठून आलं? या मातीमध्ये जे आदर्श आहे. भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्यावर ते आदर्श आहे. इंग्रजासारखा गुंडाला ज्यावेळी जमवलं जातं आणि त्याचे दस्ते ज्यावेळी विकून घेतले जातात, खेचून घेतले जातात, ती ताकद सत्याची ताकद ही फार मोठी असते. सत्याची ताकद ही फार मोठी आहे. ते दाखवण्याचं काम त्यांच्याकडून घडलं. म्हणून गोपाळ शेट्टीबद्दल मला फार आदर आहे. आणि आज मला त्यावेळी बोलावताना हिराजी पाटील भाई कोतवालांची ज्यावेळी नावं ऐकतो, इतिहास वाचतो, त्यावेळी नक्कीच वाचतो की फार मोठा त्याग या देशासाठी केलेला आहे. काय केलं? इतिहास कधी घडला? 1914 साली झालेला जन्म आहे. आता जवळजवळ 100 आणि जवळजवळ 16 वर्ष नाही का, एवढी वर्ष झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तो इतिहास आठवा लागतो. त्यावेळी परिस्थिती काय होती? फक्त इंग्रजांचं राज्य चालू आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, संपूर्ण देशामध्ये इंग्रज किती होते? 10,000. फक्त 10,000 इंग्रज सैनिक. आणि सगळे आमचे भिकू, आमचे लाचार, आमचीच लोक त्यांचे सैनिक होते. त्याला इंग्रज सरकार म्हणायचं. आमचीच लोक होती. त्यांचं खायचं आणि त्यांचं खायचं म्हणजे आपण दिलेलं त्यांचं खायचं आणि त्याच्यावरती इंग्रज सरकार राज्य करत होते. परंतु आम्ही लाचार कुठे होतो की आम्हाला काही कळत नव्हतं, आम्हाला ज्ञान नव्हतं. आम्हाला ज्ञान नव्हतं की लढायला पाहिजे, लढलो तरच इंग्रजांच्या सोबत लोकांमध्ये क्रांती करता येईल, लोकांना शिकवता येईल. आणि ते भाई कोतवालांनी काढले. एक माथेरानचा तरुण आपला इथे उतरला आणि त्यानं इथल्या तरुणांना गोळा केलं. आणि आझाद दस्ता हे नावच असं आहे की बंदूक आहे की आमच्या जवळ आमच्या हातात राहिल्या आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नाही, अशा प्रकारचा आझाद दस्ताचा अर्थ आहे. आणि तो आझाद दस्ता ज्यावेळी कंकू म्हणून एक गट म्हणून निर्माण केला, त्यावेळी इंग्रजांना सळो की पळू सोडलं. त्यांच्या तारा तोडल्या, विजेचे खांब तोडले, त्यांचे तोडले. काय करायचे? ते आपोआप त्वरित यंत्रणा हलवून इथं काय चाललंय, गडबड काय झाली ही सगळी ऐकून घेत होते. कोण आहे त्यांना सांगायला जात कोण होतं? आपलीच लोक. परंतु ज्यावेळी हा तरुण उतरला आहे त्यावेळी आपले तरुण त्याच्या जवळ नाही. आणि स्वातंत्र्य मिळालं ते अशातून. 1920 नंतर आपण म्हणतो महात्मा गांधी आले, तर तत्पूर्वी तरुण जे होते ते सैनिक, स्वातंत्र्य सैनिक म्हणून उतरलेले होते. क्रांती घडत होती, हळूहळू क्रांती घडत होती. आणि हे जे सैनिक होते ते भारताचे सैनिक म्हणून आणि क्रांतीवीर म्हणून होते. आणि क्रांतीवीराचं एकच लक्ष, सगळे क्रांतीवीर जवळजवळ त्यावेळी शिकलेलेच होते. बॅरिस्टर होते, कोणी वकील होते, कोणी काय विद्वान होते. पण त्यांनी त्याग केला नाही. मला नोकरी करून काही नाही, माझं कुटुंब पोसेल, माझा मी जगेन. परंतु त्यांनी हा विचार न केला, माझा देश जगला पाहिजे ही ज्यावेळी भावना असते त्याच्या मनामध्ये येतं की देश हे माझं घर आहे, देश हे माझं कुटुंब आहे, तो देशाचा असतो. तुमच्या मनामध्ये ज्यावेळी येईल मी दुसऱ्यासाठी करेन, त्यावेळी तुम्ही माणूस पहिलीच आपली कविता वंदना म्हटली की माणसाने माणसासाठी जगावे, नाही का म्हटलं गेलं. आणि त्यामध्ये ज्यावेळी म्हटलं तर तुम्हाला जगणं कशासाठी, तुम्हाला शिकवलं कशाने, तुमच्या एकट्यासाठी नाही शिकवलं. आज आपण काय करतो, मी माझ्यासाठी मी फार मोठं माझं घर करेन, घरात मोठं करेन. नाही, शेजारी पण तुझ्या बाजूला माणूस आहे, त्याला तुला जगवायचं. ही ज्यावेळी भावना होईल ना त्यावेळी तुम्ही मोठी. ज्यावेळी मित्राचं घर सुद्धा वाचलं पाहिजे, मित्राचं घर सुद्धा मोठं झालं पाहिजे, शेजारी गरीब आहेत त्याचं. आणि ज्यावेळी जी माणसं दुःख मांडतात आणि लोकांपुढे घेतात, माझं तर स्वतःच
तेव्हा लेखक आहे त्यावेळी म्हणजे प्रत्येक कवीला आणि प्रत्येक लेखकाला तुम्ही लेचे पेचे व्हायचं नाही. समाजामध्ये जेथे जेथे दुःख आहे ती तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलीच पाहिजे, ती तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलीच पाहिजे, तुमच्या लेखणीतून उतरली पाहिजे, तरच समाजातला आवाज प्रत्येक वाचकापर्यंत जाईल. कशासाठी आहे हे जे मांडायचं आहे, विचार मांडायचे ना, हे सरळ बिनधास्तपणे मांडे. आमचे बंडखोर म्हणतात की नाही, आपण पुढे जायला पाहिजे, पाठीमागून नाही. स्पष्ट बोलणारा तो खरा असतो. त्यावेळी संधी ज्यावेळी धाडस होईल तुम्ही लोकांपुढे मांडाल की हे या गरीब कुटुंबावर अन्याय होतोय, श्रीमंत करतोय, राजकीय पुढारी करतोय, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला शिकलं पाहिजे. त्यासाठी हे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य फक्त आनंद भोगण्यासाठी आहे. आणि ती क्रांती आज तुम्हाला त्याच्याबद्दल इतिहास की त्यांनी कणाकणातून कशा पद्धतीने लढा दिला, प्रत्येक दिवस कसा गाजवला. ती क्रांती दिवसातून वाचतो, परंतु आज ही तोच दिवस आठवायचा की आम्हाला क्रांती करायची, विजय मिळवायचा आहे. आणि जो न्याय मिळवायचा तो न्याय माझ्यासाठी नाही, लोकांसाठी द्यायचा आहे. आणि इथे ज्यावेळी शाळेच्या बद्दल आम्हाला वाटतं की आमची दोन कुटुंब, दोन कोण, आमचं बैकर नामदेव बैकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा बैकर, दोघंच लढत. पण काय लढतायत, काय परिस्थितीशी लढतायत. 16 पासून त्यांनी उभं केलं आणि 16 पासून जे उभं केलं ते आज आम्हाला दिसतंय, आज समाधान आम्हाला वाटतंय. काय की ह्या गरीब कुटुंबामध्ये, या शाळेमध्ये आज गरिबांची मुलं शिकतायत आणि गरिबांची मुलं शिकतायत. भविष्यामध्ये इथल्या परिसरातील मुलं शिकतील, ज्ञान दिलं जाईल. सगळ्यांना ज्यावेळी ज्ञान दिलं जाईल त्यावेळी समाधान वाटेल. आणि हे हायस्कूल हिराजी पाटील यांचं हायस्कूल आहे किंवा यांचं हे कॉलेज आहे, आई कोतवालांचं कॉलेज आहे, त्या अभिमानानं आम्हाला सांगावं लागेल. त्यावेळी बरं वाटेल. म्हणून एकच म्हणतो, आम्ही तुम्ही एक भेंडी माते सरांची कविता ऐकली आणि आता इथं आम्हाला खायला आलाय, त्यामुळे सांगण्यासारखं नाही असं समजतो की आता बसल तुमचं हे मला शाळेला बसवलेलं आहे. त्यामुळे मी आता एकच कविता मी मुद्दाम म्हणतो की काय कशा प्रकारचे आवाज, कशा प्रकारचा आवाज थांबा बाबा मी थांबू. शक्यतो भाषण चालू असतात मग त्याला काय अर्थ नाही बनवायचं नाही. ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी हा आवाज तुमचा माझा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आवाज मला माझ्या मनात काय, हिमालयाच्या शिखराहूनही आई कोतवाल शिराजी पाटील हेच महान. हिमालयाच्या शिखराहूनही आई कोतवाल हिराजी पाटील हेच महान. आज उद्याला सलाम शाना कोटी कोटी, सलाम शाना कोटी कोटी. आज राहिले कर्जत माथे रान, त्यांच्या नावे आज सगळे कर्जत माथे दरी दरी जगणे आले. दरी खोऱ्यात काय रे, दरी दरी जगणे आले. सोपायाला कातळ पांघरले, कातळावर झोपत होते. सोपायाला कातळ पांघरले. ध्यानीमनी केवळ स्वराज्य, ध्यानीमनी केवळ स्वराज्य. इंग्रजांना केले हैराण. हिमालयाच्या शिखरावनी आई कोतवाल शिवाजी हिराजी पाटील हेच महान. हेच जन्म घेतला देश. तुम्ही जन्म घ्या कशासाठी, आपल्या या शाळेसाठी. ज्या शाळेनं मला मोठं केलं ना तिचे नक्कीच उपकार माना. ज्या शिक्षकांनी शिकवलं ना त्यांचे उपकार. कुठलाही शिक्षक कधीही वाईट ध्यानात ठेवा, कुठलाही शिक्षक कधीही वाईट सांगत नसतो, तुम्हाला विचारत देत असतो. म्हणून जन्म घेतला देशासाठी, आझाद दस्ता घेऊन पाठी. सोबत आझाद दस्ता आम्ही या देशाचे स्वातंत्र्य मिळवणारे आझादी लोक. सिद्ध गडावर सिद्ध होऊन, सिद्ध गडावर सिद्ध होऊन आई कोतवाल हिराजी हेच बनले तुफान. हिमालयाच्या शिखरावरून आई कोतवाल हिराजी पाटील हेच खरे महान.
काळ येईल भविष्यात कधी तुमच्यावर प्रसंग येतील, आज देशावर सुद्धा प्रसंग येतील. आज देशाची भयानक परिस्थिती आहे. आज देशाची भयानक परिस्थिती आहे. चीन आपला अरुणाचल प्रदेश खातो आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये गावाच्या गावं त्याच्या नावावर गेलेले आहेत. आज देशातील काही गावं ही त्यांच्या नावावर, भारताचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात ठेवल्याचं आज आम्हाला दिसत आहे. म्हणून काळ येईल कधी जगण्याची हिंमत ठेवा अशी, जगण्याची हिंमत ठेवा अशी, लढेन मरेन देश हितासाठी. काय ठेवा? लढेन मरेन देश हितासाठी, क्रांतिवरांच्या ध्येयावरती ठेवा याचे ध्यान. हिमालयाच्या शिखराहून भाई कोटवाल हिराजी पाटील हेच खरे.